मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळते, मात्र त्याचबरोबर मुंबई शहरामध्ये धुक्याची चादर सुद्धा पसरू लागलेली आहे आणि त्यामुळे मध्य रेल्वेवरती सुद्धा त्याचा परिणाम जो आहे तो काही प्रमाणामध्ये जाणवू लागलेला आहे। आपण पाहतोय मुंबईतली ही दृश्य आहेत। मुंबईतल्या ज्या उंच इमारती आहेत त्या सुद्धा या धुक्यामुळे स्पष्ट दिसत नाहीयेत। काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता ढासळल्यामुळे अशीच परिस्थिती निर्माण झालेली होती, मात्र आता धुक्याचा सुद्धा त्रास हा काही प्रमाणामध्ये जाणवू लागलेला आहे। सध्या मुंबईमध्ये काही प्रमाणामध्ये ही थंडी जी आहे ती पसरू लागलेली आहे आणि या हिवाळ्यातला सगळ्यात थंडीचा दिवस म्हणून कालचा गणला गेलेला आहे। कालचा दिवसामध्ये 18.4 पूर्ण अंश सेल्सिअस इतकं जे आहे ते थंडी जे वातावरण होतं तेवढं पाहायला मिळालेलं होतं आणि हवामान खात्याने ही माहिती दिलेली आहे। मागच्या वेळी 18.9 पूर्णांक अंश सेल्सिअस जे आहे इतकं थंडीचं वातावरण जे आहे ते सुद्धा वर्तवण्यात आलेलं होतं, मात्र कालचा दिवस हा सगळ्यात जास्त थंडीचा दिवस होता असंही हवामान खात्याने म्हटलं। तर दुसरीकडे आपण पाहतो की मुंबईतल्या काही भागांमध्ये धुक्यामुळं ज्या उंच इमारती आहेत त्यासुद्धा स्पष्ट दिसत नाही आहे। हवेची गुणवत्ता सुद्धा त्याप्रमाणे ढासळत चाललेली आहे आणि मुंबईतल्या ज्या मध्य रेल्वेवरची जी काही वाहतूक आहे ती सुद्धा काही प्रमाणामध्ये संथ गतीने सुरू आहे। मुंबईतली फक्त मध्य रेल्वेच नाही तर मुंबईतल्या ज्या ज्या भागामध्ये धुक्याचा जास्त प्रमाण दिसून येते त्या भागामध्ये रेल्वेची वाहतूक जी आहे ती काही प्रमाणामध्ये संथ गतीने सुरू आहे। 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे। मात्र मुंबईच्या या सगळ्या भागामध्ये आपण पाहतो की धुकं हे मोठ्या प्रमाणामध्ये जाणवू लागलेलं आहे आणि हवेची गुणवत्ता सुद्धा दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे। या हवेची गुणवत्ता ढासळल्यामुळे जे अस्थमाचे पेशंट्स आहेत किंवा हृदयविकार असणारे पेशंट्स आहेत त्यांनी सुद्धा विशेष करून काळजी घ्यावी किंवा श्वसनाचे त्रास ज्या रुग्णांना आहेत त्यांनी सुद्धा विशेष करून काळजी घ्यावी असं मागच्या काही महिन्यांपासून मुंबई महानगरपालिका असेल किंवा हवामान खातं असेल वारंवार सूचना देते। मात्र आता धुक्याचा सुद्धा त्रास हा हळूहळू जाणवू लागलेला आहे। मुंबईतल्या फक्त उपनगरातच नाही तर मध्य विभागातल्या सुद्धा काही भागामध्ये धुक्याचा त्रास हा जाणवू लागलेला आहे आणि या धुक्यामुळे रेल्वेची वाहतूक सुद्धा काही प्रमाणामध्ये संथ गतीने सुरू आहे अशी सुद्धा माहिती जी आहे ती सुद्धा रेल्वेकडून देण्यात येते आहे। जवळपास 10 ते 15 मिनिटं रेल्वे उशिराने धावत आहेत, मात्र धुक्याची चादर मुंबईमध्ये सगळीकडे पसरल्याचं पाहायला मिळतं आणि कालचा दिवस हा सगळ्यात जास्त थंडीचा दिवस होता असंही हवामान खात्याने आता स्पष्ट केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश रहाटे सोबत कृष्णा सोनारोडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।